वेलकम बॅक टू आवर चॅनल. हा बघा आमचा माणूस. घे ना माईक. अरे तुला मी लावलाय. अच्छा तो फोनवर बोलतोय. ओके, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आमच्या घरामध्ये साफसफाई चालली आहे, दिवाळीची साफसफाई. आमचा सोफा शेवटचा बघून घ्या. माझा वॉइस इग्नोर करा कारण की मी बऱ्याच बेकार पद्धतीने आजारी पडली आहे. मला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. आता बघू, आज खूप कामं आहेत आम्हाला. घरातले प्लांट्स थांबा दाखवते. प्लांट्स हे बघा, हे पण एक आहेत, हे पण चेंज करायचे आहेत. डीमार्टचं सामान आणायचं आहे, डीमार्टला जायचं आहे, डीमार्टचं सामान आणायचं आहे, सगळ्या डॉक्टर्सचे गिफ्ट आणायचे आहेत आणि अजून आमचे प्लांट्स चेंज करायचे आहे. इथे आमचा इथे ना आता सॉरी, इथे ही स्पेस आहे, इथे आमचा सोफा येणार आहे नवीनवाला. आणि इकडे अजून एक काहीतरी येणार आहे, तर ते आणायचं आहे. घरातले आमचे हे चेंज करायचे आहेत प्लांट्स सगळे, कारण की खूप जुने झालेत. हे जे जुने प्लांट्स आहे आमच्याकडे मोस्टली सगळे मनी प्लांट्सच आहेत. हे बघा, खूप मनी आहे आमच्याकडे, म्हणून आमच्याकडे मनी प्लांट्स आहेत. आणि आमचे हे जे जुने प्लांट्स आहेत ना, आमच्याकडे प्लांट्सपेक्षा सगळे मनी प्लांट्सच आहेत. हे आम्हाला चेंज करायचे आहेत जरा. क्या लगता है धीरज तेरे को? काला क्यों दिख रहा है? तो काला है. लाईट नाही आ रहा है. आणि आमच्या मावशी आम्हाला हेल्प करतात नेहमी. आणि इथे मम्मीचं मावशींना मी डोसा करून देते मावशींना, कारण त्यांनी मला खूप मदत केली आहे मावशींनी. आणि आमची साफसफाई चालली आहे. बिचाऱ्या मावशी थकल्या असेल. मावशी थकल्या का? नाही थकल्या. बरं आहे तुझ्या बायकोचं. मग काय, नेमकं सणाला आजारी पडते. हो. मग मम्मी तिकडे गेली ना, मम्मी सणासुदीला तिकडे गेलेली दीदीकडे, म्हणून मी आजारी पडली. दसरा काढला. मग मम्मीला मी बोलत होते नको जाऊ, तरी पण गेली. तुला घेऊन जाईल नको. माझ्या बरोबर. हो, तर आता अजून बरीच कामे. आता आज काय करायचं माहिती नाही. आज डीमार्टला जाऊ, नाही तर काहीतरी करू. डॉक्टरांशी गिफ्ट्स आणायचे, ते बघू, ते करू. ओके. मम्मी काय करते तू? चहा. मम्मी आमची मस्त चहा बनवत आहे आणि चहामध्ये आता आले किसून टाकत आहेत. आमच्या घरी पूर्ण नेहमी आल्याचा चहाच बनतो. आल्याचा चहा आणि एक्स्ट्रा चायपत्ती असते, कडक कडक गोल्डन चायपत्ती. संध्या काय करते बघूया. संध्या काय करतेस का? संध्या काय करणार? तिला काय काम असतं? तिला काय काम असतं? एक सरप्राईज आहे आमच्या घरी. आम्ही नवीन पडदे आणलेले संध्याने. सरप्राईज म्हणजे आम्हाला सरप्राईज दिला. नवीन पडदे आणलेत, कालच आणले आम्ही. कालच नवीन पडदे लावले. तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. फक्त आम्ही काल फक्त हे पडदेच आणले का ऍक्च्युली. सॉरी, घसा अजून खराब आहे. हो, पूर्ण बराच झाला नाही झालं तरी. काल थंड पाणी पिलंय. थंड पाणी पिलं तू दिलं मला म्हणून. आणि हे काल फक्त पडदे आणले कारण की आम्ही गेलेलो बाईकवर आणि गिफ्ट्स खूप होते आमच्याकडे, गाडी नव्हती. तर मग आता आम्ही गाडी घेऊन जाणार आणि मग गिफ्ट्स आणणार. गिफ्ट्स आम्ही सिलेक्ट करून ठेवले, आता ते फक्त आणायचे होम सेंटरमधून. तर ते बाकी आहे. आणि आज माहिती नाही, आज तर गाडी आमची सर्व्हिसिंगला गेली, तर आज पण गिफ्ट्स नाही आणणार आम्ही. आता आम्ही गिफ्ट्स कधी आणू? परवा नाही, उद्या. आमचा बिचारा हा सोफा आणि हा टीपॉय आता आम्ही चेंज करणार आहे. आता जाणार आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ना. हो, परवा येणार आहे. 18 तारखेला येणार आहे. नाही, हा लवकर जाईल ना, आज उद्यापर्यंत. हा लवकर जाईल. आणि नवीन सोफा येणार. आता तो नवीन सोफा अजून आम्हाला थोडंसं करायचं आहे, थोडंसं डेकोरेशन. तिथे एक अजून शँडिलियर सारखं काहीतरी घ्यायचं आहे, किंवा असं लटकणारं काहीतरी असतं ना, असं हँगिंगमध्ये, ते घ्यायचं आहे. आणि आम्हाला अजून दिवाळीची काही शॉपिंग नाही झाली आहे, कारण की दिवाळी आली आहे परवा नाही, उद्या वसुवार असं 17 तारखेला. आणि आम्ही काहीच नाही केलं, कोणाचीच नाही झाली. आणि मला फराळ बनवतो ना, ती पण शॉपिंग राहिली. बेसिक पासून ते कपड्यापर्यंत सगळ्याच गोष्टीपर्यंत शॉपिंग राहिली. हो ना, खूप म्हणजे ऍक्च्युली वेळच नाही मिळाला. एकतर बॅक टू बॅक गणपती, गौरी, आणि नंतर आजारी पडले. पप्पा आजारी होते मध्ये, मग ही आजारी होती, मग परत पप्पा गावाला गेले, मम्मी अंबरनाथला गेली, परत मी आजारी पडली, सगळं झालं. मग आता कुठे 2-4 दिवस मिळाले, त्यात साफसफाई निघाली. खूप वेळ झाला. किती वेळ लागतो? चहा झाला का?
अरे चहा बनवते मी किती वेळ काय, मी दोन्ही कामं करते. स्वयंपाक पण करावा लागतोय, फोडणी पण द्यायची आहे. आणि तुला माहिती आहे ना, तुझा नवरा लगेच पटापटा पटापटा दे दे दे, भूक लागली की जेवाय दे. तुमचा पोरगा आहे. हा मग पोरगा असला काय, तुला दिलाय ना, पण तू सांभाळला. परत घेऊन टाकता, परत घेऊन टाका. ए नो 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 नो, एकदा डील झाली एकदा डील नाही, आता नाही, एकदा डील झाली. नको नको बाबा, मला नको परत. घ्या ना, माझ्याकडून घ्या गिफ्ट. बरं तू कोई मुझे भी पूछो कहाँ जाना है. तुला कोणीच घेणार नाही. मला तर मी मस्त गोव्याला जाऊन राहील, तुम्ही दोघी बसा इथेच. तुला कोणीच घेत नाही रे धीरज. मी मित्रांबरोबर गोव्याला जाऊन मजा करेन. हा मग तुम्ही सोडताय ना मला. आई ह्याला बायको पण नको, मम्मी मस्त आणि आई पण नको. बघितलं म्हणजे कशी माणसं असतात. ह्याला फक्त मित्र पाहिजेत. काय झालं, गेला गोव्याला. ह्याला फक्त मित्र पाहिजेत. बघितलं आपली काही किंमत नाहीये. जाऊ काय किंमत नाही. तू म्हणते की आईला की हे घ्या तुमचा मुलगा, आई म्हणते नको माझा मुलगा तूच ठेव. तो अपना भी कुछ है ना. नाही आता हे तुझं काम आहे, कर. हे पडदे लावायचे आतमध्ये. हो, आता हे बाहेरचे पडदे आम्ही आतल्या बेडरूमच्या खिडकीला लावणार. माझं तोंड कसं सुजलंय बघ. आजारी आहे मी आजारी आहे, तरी पण नाही असं बोलायचं. आजारी वी पॉझिटिव्ह. नाही, ए पॉझिटिव्ह. तू चांगली आहेस, माझा ब्लड ग्रुप. तू बरी आहेस. हो, बरी आहे मी. असं म्हणायचं. मला थोडासा काय बराच घसा खराब झालेला आहे. पण तोंड बघ कसं सुजलंय, सगळं सुजलंय. काय झालंय सुजायला? अरे 4-5 दिवसापासून या गोळ्या चालू आहेत आणि सेट्रिझिन वगैरे पण चालू आहे. त्याच्यामुळे त्या गोळीने काय होतं ना, कधी कधी तोंड वगैरे झोप जास्त येते आणि सुजू शकतं तोंड. तुला माहिती, आणि सर्दी पण झाली ना, त्याच्यामुळे असं वाटतं आपल्याला की हेवी हेड वगैरे. आणि कोमट पाणी आणि मीठ. तू अरे तू कशाला ओरडते? तुझा तो हे इन्स्टिंक्ट आहे, तो ओरडणे. अरे पण तुझा ड्रायफ्रूट आण ना, आम्ही तुला ड्रायफ्रूट देतोय ना, हेल्दी फूड देतोय. अजून काय पाहिजे? नाही ग बाई, काय नाही, एकदा चहा पितो फक्त, बस एकदा. हा, संध्याकाळी एकदा, सकाळी एकदा. चहा पिलाच पाहिजे ना. चहा पिलाच पाहिजे. हे घ्या, चहा घ्या. मी काय म्हणते, बरं ठीक आहे, ओके. आपण पिझ्झा नाही खाल्ला पाहिजे. पिझ्झा नाही खाल्ला तरी चालतं. कॉफी नाही पिली पाहिजे. कॉफी का पितेस? पिझ्झा मी 15-20 दिवसातून एकदा खाते. आमच्या चहाला काय बोलायचं नाही. आमच्या चहाला बोलायचं नाही अजिबात. चाय हमारी जान है. सुबह शाम ही पीते हम लोग, लेकिन दिल से पीते, समझा. और तुम लोग कॉफी पीते हो. कॉफी कधी पिते मी? क्राउझन खाताय, क्राउझन. आम्ही तसले खात नाही. क्राउझन फक्त बुधवारी खाते, बाय वन गेट वन फ्री असतं तेव्हा. आपण बुधवारी काल सांगायचं ना, आपण गेलो असतो ना. अरे ही आजारी आहे ना. आपण नेक्स्ट वीकला नक्की कॉफी प्यायला जाऊ. आईला घेऊन जाऊ कॉफी प्यायला. राजधानीला जाऊ. विमेनला हे असतं ना बुध. चहा, आमचा चहा आणि संध्याचे काजू. चला आता चहा, काजू पार्टी आहे. मला दे ना काजू. अरे मी तिच्यासाठी ठेवलेत ना. यातले काजू कुठे गेले? काय धीरज, मी काजू ड्रायफ्रूट तिच्यासाठी ठेवलेत. तू कान खोलकर सुन लो. कान खोलकर सुन लो की मी फक्त तिच्यासाठी ड्रायफ्रूट ठेवलेत आणि तू खातोस काय? अरे कधीतरी खात असतो थोडं. हा डब्बा भरलेला, जेवढे बदाम आहे तेवढे बदाम तेवढेच आहेत. काय नाही काजू 3 वेळा त्याच्यामध्ये मम्मीने एवढे मी एक दोन खाल्लेत, तू बाकी खाल्लेत. एवढे भाजून टाकलेत मम्मीने काजू 3 वेळा, आणि बदाम संपले नाही, नुसते काजूच संपतात. आणि मी तिच्यासाठी ठेवले. तर का तुला चहा असतं, तू जेवतोस व्यवस्थित, ती जेवत नाहीये, तब्येत तिची बरी नसते, म्हणून मी तिला काजू ड्रायफ्रूट देते. आणि वजन सोडून माझं वजन वाढत चाललंय. काजू ती चुकीचं नाही वाटत का तुला? हसतो कशाला? कळत नाही का? मग काजू खा.
आणि काजूनी तुझं वजन वाढतंय धीरज. बिस्किट पण दिसत नाहीये, सगळं मनुके पण नाहीये, बघ. सगळं खाऊन टाकलंय याने. हे नाही असं काय. नुसते बदाम ठेवले. मी काय ऐसा करते कुछ माहितीये, नहीं हे है. काजू एवढे ऐसा मनुके कुछ काढून नहीं काढून है. टाकलेले परवा संपले. बघ ना आता काजू संपले, आता ड्रायफ्रूट बऱ्यापैकी संपलेले. आता डीमार्टला गेल्यानंतर पहिलं ते भरलं पाहिजे मला. हो. काजू बदाम तुझ्यासाठी बर. हा, तिच्यासाठी भरतो आणि मी भाजते पण तिच्यासाठी पण खातो तू ना. मग चुकीचं नाही वाटत का तुला? मग आता मी शॉर्टकट, यार माझ्या घशाची हालतच खराब झाली. आज आम्ही शॉर्टकट दाल खिचडी करणार आहे. का? कारण की घराची साफसफाई झाली. काय घर माझ्या पप्पाचं नाही, तुमच्या पप्पाचं नाही. कोणा आहे पप्पाचं? कोणाचं? धीरजच्या पप्पाचं. मग साफसफाई कोणी करायला पाहिजे? धीरजने केली पाहिजे. थांबा. ए धीरज, आम्ही तुमच्या घरात राहतोय ना दोघी? हो ना, साफसफाई कोण करणार? आम्ही दोघी तुझ्या घरात राहतोय ना? हा, मग तुझ्या घरात राहतो आम्ही दोघी. धीरज, आम्ही तुझ्या पप्पांच्या घरात राहतो, यानी की तुझ्या घरामध्ये. हो. ओके, तर साफसफाई करण्याची जिम्मेदारी तुझी आहे, ती आम्ही का घ्यायची? बरोबर आहे, आम्ही का घ्यायची? मग घर माझ्या पप्पाचं. कसं पिडायचं बस आईला कळलं पाहिजे आणि बायकोला पाहिजे माहिती की नवऱ्याला कसं पिडायचं. वेळच लागत नाही. पण वेळेचा काय संबंध? लागत नाही नाही नाही, पण हे लॉजिक आहे ना, लॉजिक आहे ना. घर माझ्या पप्पाचं नाही, घर मम्मीच्या पप्पाचं नाही, तुझ्या पप्पाचं आहे. मग काम कोणी केलं पाहिजे? माझी तुम्ही दोघी आहात ना. नकोय ना, आम्हाला नकोय ना. पण तुम्ही दोघी आहे. तुम्हाला पाहिजे का धीरज? नकोय. पाहिजे तुम्हाला धीरज? नकोय. नकोय. मम्मीने पण सांगितलं नकोय. हा, काय म्हणणं आहे आता तुझं? धीरज, खाणं साफसफाई कोण करणार? साफसफाई कोण करणार? तुला ते सांगितलं पडदे लावायला, कधी लावणार? लावतो. कधी? लावतो. मोबाईल घेऊन बसला. जाऊ दे, आपण नको साफसफाई करायला. हा, कोण पिडतं? हाच ड्रेस आहे का चेंज करायचा आहे तो? हा ड्रेस आहे. दादाने मला कुर्ता घेतला आहे वेस्ट साईडमधून, तर तो मला ॲक्च्युली बसत नाही आहे. वेस्ट साईडची स्मॉल साईज पण खूप मोठी वाटते मला. मग हा चेंज करायचा आहे वेस्ट साईडमधून. तर आता हा पण चेंज करायला जायचं आहे. बघू, नाही तर कुर्ताच चेंज करेन. ओके, चला मग आपण भेटू कुठंतरी भेटू. तर आम्ही आता क्लिनिकला आलेलो आहे आणि क्लिनिकमध्ये आल्यानंतर जी शांतता मला अनुभवायला मिळते ना, खूप मस्त आहे. कारण माहिती आहे का तुम्हाला, की ह्या मांजरीचा आहे ना घसा इन्फेक्शनने एकदम असं सुजलेलं आहे आणि त्यात काहीच बोलू शकत नाही. वाईट वाटतंय, पण असं नाहीये, बरोबर ना? असं नाहीये ना. काय ना, हे बोलत नाही ना, असं वाटतं की मी सगळं काम असं करून सांगते मला. आणि ते मला कळायला इतकं डोकं वापरायला लागतं, काय समुद्रानं. तर वाटतं एवढं इझी नाही बघा. हा सोजवा चेहरा बघा आणि हा दुखलेला कसा, हे हृदय दुखवणारा कसा आहे. हा, मी जर असं लवकर बरं होईल तू बोलायला लाग रे. मला नाही आवडत आहे हे गप्पा बसलेलं. तू बोलायला लाग लवकर. हे बघा काय झेप लाव असं बोलायचं ना. असं मग तू वरती जाणार तुझं काय बरोबर टेरेसला काय होता मेरा. असं झालं का 2 दिवसापासून काहीच कळत नाही, घंटा कळत नाही. कसं करणार? त्या अगोदर याच्यामधला नार्वेकर आहे का मी, की सगळ्या बायकांच्या मनातल्या ओळखेल? तसं असतं तर काय झालं असतं? नाही कळते पैसे तू तुला नाही कळायचं. दुसऱ्यांच्या बायकोच्या मनातलं नाही काय कळत. दुसऱ्यांच्या बायकोच्या मनातलं कळतच नाही आणि दुसऱ्यांच्या बायकोने बघतच नाही. तेच सांगला कळलं. नवीन कपडे घातले तेवढे छान असं दिसत काय बोलायचं. फुलाली काय ओढून घ्यायचं तुला आवडायचं नवीन कपडे घातल्यावरती काय आहे बसायचं. अरे दिवाळी आहे बघा कशी बोलली, कसा खराब आहे हिला बसायचं. बसू 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 बाय हाय पण कसं करायचं. माझं मला काय तुझं चालेल असं बसायचं. आम्ही पावभाजी खातो बसल्यावर, बस बाकी काय खात नाही. कळलं? येस.
आमचं असंच चालणार 1-2 दिवस. गोळ्या चालू आहेत, इफेक्ट होत आहे घशावर. लवकर बरी हो. तरी घसा बिघडलेली मुलगी काय करते इथे बसून? हा, माळा लावलेल्या आहेत लाईटीच्या. लाईट पेटल्यावर खूप छान दिसेल ते. कंदील नाही लागलाय ना. हां 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 कंदील लावायचे आज. बस वसू आलं वसू. हां, दिवाळीची सुरुवात. आम्ही अशी वायर आणलेली आहे लाईटीची. काल जाऊन आपले टायपिंग पाहिजे. ही आमची दिवाळीची लाईटीची सजावट चालू आहे आणि आम्ही कालच मुलुंडमधून ही माळ आणलेली आहे. 50 मीटर लांबीची ही माळ आहे. पूर्ण घरामध्ये पण झाली आणि बाहेर म्हणजे बाहेरच्या यायला पण तीच लागून गेली. त्याच्यामुळे काही टेन्शन. खूपच मोठी आहे. खूपच मोठी. पण काय पाहिजे तुला? टायपिंग पाहिजे. तर खूप मेहनत चाललेली आहे पोरीची. आणि दरवर्षी ही सजावट करते. मी असिस्टंट आहे तिचा, वायरमॅन वगैरे फक्त हे दे ते दे करायची कामं करायची. बाकी सगळं पेढे सगळ्या सणांची हे डेकोरेशन. आता हे असं ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे हे लाईट लागली ना, रात्री बघूया आपण. कंदील पण काढायचं. कंदील लावणार रात्री, दिवे लावणार. आज दिवे लावणार तर दिवेच लाव. आज वसुबारस आहे ना, तर आजपासून दिवाळी सुरू झाली. तर आज आता मस्तपैकी छान छान दिवे वगैरे लावायचे. अजून आमचे गिफ्ट्स ओपन करायचे. गिफ्ट्स खूप आलेत आम्हाला. गिफ्ट्स द्यायचे, आणायचे, सगळं करायचं. संध्या काय ते? हे सीताफळ आहे आणि हे संध्याला पण खूप आवडतं, पण मी तिला देणार नाही. सगळे लोक मला चिडून खातात सकाळपासून. तुला कोणी आजारी घे ना मग. सीताफळाने काय होतं? नाही देत ना, पण तू सीताफळाने काय होतं? दिलं तर तू काय बोलला नाही खायचं म्हणून. हो, सर्दी वाढते ना सीताफळाने. हो का ना मम्मी? हो ना. आणि मग ती बोलत नाही, तिच्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं आणि मग आपल्याला करमत नाही. म्हणून मला तुम्ही सीताफळ नाही खायला देणार? नाही देणार आहे, अजिबात देणार नाही. एवढे सीताफळ यांनी दिले शहाशी काकांनी, ते पण गावठी प्युअर. आणि मला नाही, पण मी खाणार आहे. वाढली तर वाढत तशी सर्दी होणार आहे. माझं लायनर बघ ना, काय भारी लागले. हो, बघा मस्त लागले. व्हेरी संध्या ड्रेस छान आहे ग. थँक्यू. हा धीरजनी मला घेतलाय दिवाळीला. हा एक ड्रेस माझ्या नवऱ्याने घेतलाय. हा एक ड्रेस घेतलाय. साडी घेतली. साडी अजून तिकडेच आहे. बघितला फरक तुला कळला? कसला कळला? मला काय घेतलंय बघितलं. आता काय करू? तुम्हाला मी घेणार ना. तुम्हाला तो कशाला घेणार? अच्छा, तुम्हाला मी घेणार. तू येणार ना? मी घेणार. मग मी घेणार. सगळ्यांना मीच घेते. फक्त तू मला घेतोस. हा. आणि यावेळेस मला दिवाळीत पण आता मम्मी पप्पा पण देतात पैसे. द्यायचे पण मला कपडे आणायचे आहे. आणि सगळ्यात जास्त मजा बघा कोणाची. हे बघा, इकडे बघा. हे बघा, हे याचे कपडे. हा, आपल्या नवीन कपडे घेतले. असं दे ग माझ्या. कोणी घेतलेत तुला? सध्याने. हा, असं दे ग माझ्या लेकाला. तू घेतलं बरं झालं. 2 शर्ट 1 पॅन्ट. त्याचा लाड कोण करणार तुझ्याशिवाय? तुझी झाली दिवाळीची खरेदी मम्मी पप्पांची? असं दे ग, आमची खरेदी तुम्हीच आहात. आमचे पडदे अल्टरेशनला दिले तर आम्ही बघा काय जुगाड केलाय. चादर लावली. लवटे मावशी ऐकताय ना तुम्ही? आमचे पडदे अजून आलेले नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे पडदे लावायला लागले. आज धनतेरस आहे आणि हा आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आता आम्ही नवीन ब्लॉग सुरू करणार आहे. तर आम्ही दाखवणार आहे. आमचा सोफा पण आलाय आणि तो पण सोफ्याबरोबर एक सरप्राईज आहे. हा, ते पण बिफोर काय बिफोर टायमिंग म्हणजे आज डेट दिलेली ना, त्याच्या 1 दिवस आधीच आलेला. काय यार शब्द सुचत नाहीये. तर तो पण आलेला आहे. तर तो पण दाखवू, कारण की आता नाही दाखवते कारण की आमचा जुना सोफा अजून गेलेला नाहीये. तो आज जाईल आणि तो गेल्यानंतर मग आम्ही तुम्हाला दाखवतो की, आणि आमचं ते सरप्राईज पण दाखवतो. दिसेल दीदी बघा तू पण. तर हा आजचा ब्लॉग आम्ही इथेच करतो. तुम्हाला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा. ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. तुमच्या घरात खूप धन धान्य संपत्ती समृद्धी येऊ ही आमची प्रार्थना आहे. बाय बाय.